आता तुम्हाला स्ट्रीटवर मिळणारे पदार्थ तुमच्या मुलांना घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवून खाऊ घालता येतील. असे पदार्थ बनवायला जरी अवघड वाटत असले ना, तरी मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी तयार होतात. चटणी जी आपण बनवणार आहे ती चटणीसुद्धा 15 दिवस अगदी छान टिकते, अजिबात खराब होत नाही. या ठिकाणी हे मोमोज तुम्ही पाहताय ना, भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवल्या आहेत. त्यामुळे मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील आणि भाज्या आहेत म्हणून तोंडसुद्धा वाकडं करणार नाहीत. चला तर मग पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. त्यामध्ये एक मोठी वाटी मैदा घेतलाय, तो काढायचा. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालायचं, मैद्यामध्ये मिक्स करायचं. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसर पीठ मळायचं नाही. नाहीतर मग जेव्हा आपण मोमोज बनवतो तेव्हा ते वातड होतात, तुटत नाहीत आणि खाताना सुद्धा अगदी ते रबरासारखे लागतात. त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि मध्यम घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं. तर इथे पीठ मी मळून घेतलं आहे. तुम्ही मळलेल्या पिठाचं टेक्स्चर पाहू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 15 मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. पीठ भिजते तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी स्टफिंग बनवण्यासाठी मी 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, 1 वाटी किसलेलं पनीर, 1 बारीक चिरलेलं गाजर, 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घेतली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली बीन्स, बारीक चिरलेली वेगवेगळ्या प्रकारची किंवा कलरची शिमला मिरची, त्यासोबतच सोयाबीनसुद्धा बारीक करून घालू शकता. जर नॉनव्हेज मोमोज बनवत असाल तर चिकनसुद्धा स्टीम करून एकदम बारीक त्याचे तुकडे करून ते सुद्धा घालू शकता. आता पटकन स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मोठ्या आचेवरतीच तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी कोबी घालायचा. कोबी या ठिकाणी तुम्ही खिसूनसुद्धा वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे ती घालायची. 1 बारीक चिरलेलं गाजर घालायचं आणि मोठ्या आचेवरतीच या भाज्या परतून घ्यायच्या. या ठिकाणी आपण कांद्याची पात आणि पनीर सर्वात शेवटी घालणार आहोत. जर तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची, बीन्स वापरत असाल किंवा सोयाबीन वापरत असाल तर ते या भाज्यांसोबत घालूनच परतून घ्यायचं. सोयाबीन वापरताय तर सुरुवातीला ते शिजवून किंवा पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि बारीक करून मग यामध्ये घालायचं. एक 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवरती भाज्या परतून घेतल्या की आता यामध्ये 1 वाटी किसलेलं पनीर घेतले ते घालायचं. अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची. याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मोठ्या आचेवरतीच पनीर आणि कांद्याची पात भाज्यांसोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं पुन्हा परतून घ्यायची. भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत, थोड्याफार कच्च्याच ठेवायच्या आहेत. मोठ्या आचेवरती सर्व साहित्य 1 2 ते 3 मिनटं मी पुन्हा परतून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा आणि पुन्हा सर्व साहित्य मोठ्या आचेवरच 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. काळी मिरी पूड आणि सोया सॉस अजिबात स्किप करायचं नाही, कारण जर स्ट्रीट स्टाईल मोमोज खायचे असतील तर हे घातल्याशिवाय चव तशी येणारच नाही. त्यामुळे सोया सॉस आणि काळी मिरी पूड नक्की घाला. तर इथे 2 मिनटं पुन्हा सर्व साहित्य परतून घेतलं. एखाद्या ताटामध्ये काढायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये इथे मी 4 टोमॅटो घेतले आहेत ते घालायचे आणि मोठ्या आचेवरती सलटीपलटी करत साल निघेपर्यंत हे टोमॅटो आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत किंवा एक 10 मिनटं बरोबर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे टोमॅटो पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे, म्हणजे छान शिजतात. तर इथे पहा, मीडियम टू हाय फ्लेमवरती टोमॅटो मी छान असे पाण्यामध्ये उकळवून घेतले आहेत. एक 10 मिनटामध्ये टोमॅटो छान शिजतात, सालसुद्धा वेगळी होते. आता हे टोमॅटो आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मोमोजची चटणी बनवायची सुद्धा मी तुम्हाला एकदम वेगळी आणि नवीन पद्धत सांगणार आहे. स्ट्रीटवर मिळते अगदी तशीच चटणी तयार होते. तर इथे पहा, टोमॅटो पूर्णपणे थंड झाले आहेत. आता या टोमॅटोची आपण साल काढून घेऊया. त्यासोबतच अर्ध्या तासापूर्वी मी पाण्यामध्ये 9 ते 10 लाल सुक्या मिरच्यासुद्धा भिजत घातल्या होत्या. त्यासुद्धा आपल्याला चटणीसाठी वापरायच्या आहेत. तर इथे याच पद्धतीने राहिलेल्या 3ही टोमॅटोची साल मी काढून घेते.
तर इथे पहा 4ही टोमॅटोची साल मी काढून घेतली आहे। आता आपण लगेच चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले टोमॅटो काढायचे। त्यासोबतच 9 ते 10 ज्या लाल सुक्या मिरच्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत त्यासुद्धा काढायच्या। जर तुम्हाला मिरच्या भिजवायच्या लक्षात नसतील तर जेव्हा तुम्ही टोमॅटो शिजवून घ्याल त्याचवेळी टोमॅटोसोबत या लाल मिरच्यासुद्धा पाण्यामध्ये घालायच्या आणि शिजवून घ्यायच्या। त्यानंतर इथे मी कोबीचा एक पत्ता घेतलाय तो घालायचा। कोबी पत्ता अजिबात स्किप करू नका, स्ट्रीटवरच्या चटणीला खरी चव यामुळेच येते। त्यासोबतच इथे मी काही कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत त्या घालायच्या। तुम्हाला चटणी जशी तिखट हवी आहे त्यानुसार लाल मिरची आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे कांद्याच्या पातीचा जो मधला भाग पांढरा असतो तो घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा कच्चं तेल घालायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून एकदम स्मूथ अशी चटणी वाटून घ्यायची। तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान अशी चटणी तयार केली आहे। चटणीचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। आता ही चटणी कच्ची आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी शिजवून घ्यावी लागेल आणि त्यामुळेच ही चटणी 1-2 आठवडे छान टिकते, अजिबात खराब होत नाही। त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 1 पळी तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी 1 चमचा लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलाय तो लसूण घालायचा आणि लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तेलामध्ये लसूण परतून घ्यायचा। तर इथे पहा लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत लसूण मी छान असा परतून घेतलाय। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि 1 चमचा यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। यामुळे चटणीला रंग खूप छान येतो आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे वापरू शकता। तर इथे लाल मिरची पावडर सुद्धा एक अर्धा सेकंद मी तेलामध्ये परतून घेतली। आता जी चटणी आपण तयार करून घेतली आहे ती चटणी यामध्ये घालायची। मिक्सरच्या भांड्याला थोडीशी चटणी शिल्लक होती त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलंय, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी वाया जाणार नाही। आता मध्यम आचेवरती ही चटणी एक 7 ते 8 मिनिटं अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं आणि शिजवून घ्यायची। यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे, पण जास्त वेळ चटणी शिजवून घेण्यासाठी अजिबात लागत नाही। 7 ते 8 मिनिटांमध्ये चटणी अगदी छान आणि परफेक्ट शिजते। तर इथे पहा एकसारखं मिक्स करत चटणी मी छान अशी शिजवून घेतली आहे। यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा निघून गेलं आहे। चटणीची तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। आता गॅस बंद करायचा। चटणी आपली परफेक्ट तयार झाली आहे। चटणी जर 2 आठवड्यासाठी ठेवायची असेल तर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। अगदी आहे अशी छान टिकते, अजिबात खराब होत नाही। आता ही तयार झालेली चटणी मी बाजूला ठेवते आणि लगेच आपण मोमोज बनवून घेऊयात। पण त्याआधी मोमोज स्टीम करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे। हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचं, म्हणजे मोमोजसुद्धा पटकन स्टीम होतील। चटणी बनवून होईपर्यंत जे स्टफिंग आपण तयार केलं होतं ते सुद्धा परफेक्ट असं थंड झालं आहे आणि आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा छान भिजलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर पुन्हा पाहू शकता। आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर मी छान असं मळून घेते। तर इथे पहा पीठ छान असं मळून घेतलं आहे। सोबतच एका ताटामध्ये मी थोडासा मैदासुद्धा घेतला आहे। आता थोडासा मैदा हाताला लावायचा आणि मळून घेतलेलं जे पीठ आहे त्याचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्याच आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, जास्त मोठे करायचे नाहीत। आणि मोमोजची जी पारी आपण लाटून घेणार आहे ना ती सुद्धा जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही। त्यासोबतच जर एका वेळी तुम्हाला जास्त मोमोज बनवायचे असतील तर कसे बनवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे मी एकदम लहान आकाराचे 2 गोळे बनवून घेतले आहेत। आता आपण पटकन पारी लाटून घेऊया। त्यासाठी तयार केलेला गोळा कोरड्या मैद्यामध्ये घोळायचा आणि आता मध्यम जाडसर अशी याची पारी लाटायची। पारी लाटताना मी तुम्हाला पुन्हा सांगते, पारी जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही। तर इथे पहा लागेल असा थोडा थोडा कोरडा मैदा भुरभुरत मध्यम जाडसर अशी पारी मी लाटून घेतली आहे। पारी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही। पारी लाटून झाल्यानंतर तुम्हाला याच्या मी कडासुद्धा दाखवते। तर इथे तुम्ही या पारीच्या कडासुद्धा पाहू शकता। आता 1 चमचाभर स्टफिंग या पारीमध्ये भरायचं। तुम्हाला जेवढं स्टफिंग भरायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 चमचा स्टफिंग यामध्ये भरणार आहे।
त्यानंतर जसं आपण करंजी करतो तशी ही पारी आपल्याला दुमडून घ्यायची आहे. एकदम सोप्या पद्धतीचे हे मोमोज कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने छान असा आकार या मोमोजला देता येतो आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. तर इथे करंजीसारखं पारी दुमडून झाली की आता पारीचे 2 टोक पकडायचे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने उलट्या दिशेने दुमडायचे. परफेक्ट असा हा मोमोजचा शेप बनून तयार होतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर तुम्हाला मोमोला असा शेप द्यायला येत नसेल किंवा जमत नसेल तर एकदम सोप्या पद्धतीने मोमोजचा शेप कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे आपला एक मोमो बनवून तयार झाला आहे. इथे मी मोदकाची चाळण घेतली आहे. आता याला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेला मोमोज यावरती ठेवायचा. राहिलेले मोमोजसुद्धा आपण बनवून घेऊया. जर तुम्हाला एका वेळी जास्त पारी तयार करून मोमोज बनवायचे असतील तर काय करायचं, आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा गोळा तयार करतो तेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि मध्यम जाडसर अशी याचीसुद्धा पारी लाटून घ्यायची. ही पारी लाटताना सुद्धा लक्षात ठेवा, जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही, मध्यम जाडसर अशी लाटून. तर इथे पहा, मध्यम जाडसर अशी ही पारीसुद्धा मी लाटून घेतली आहे. आता काय करायचं, एखाद्या बरणीचं किंवा डब्याचं झाकण घ्यायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही एका वेळी 5 ते 6 पारी तयार करून घेऊ शकता. परफेक्ट अशी पारी तयार होते. जशी आपण लाटून बनवतो ना अगदी तशीच. इथे मी एका वेळी 4 पारी तयार करून घेतल्या आहेत. आता या पारी आपण बाजूला काढूयात आणि जे बाजूचं पीठ आहे ते सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूयात आणि पुन्हा याच पद्धतीने मोठा गोळा तयार करायचा. लाटून तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आकाराच्या पारी म्हणजे पुऱ्या पाडून घ्यायच्या. आता आपण स्टफिंग बनवून घेऊया. तर इथे मी जी पारी लाटून घेतली आहे त्यामध्ये 1 चमचा स्टफिंग भरायचं आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने स्टफिंग भरून झाल्यानंतर जशी आपण करंजी बनवतो त्या पद्धतीने त्या आकारामध्ये ही पारी दुमडून घ्यायची. पारीच्या कडा अगदी व्यवस्थित हाताने दाबून मिटवायच्या आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्या करंजीच्या 2 कडा आहेत त्या उलट्या दिशेने एकमेकाला जोडायच्या. परफेक्ट असा हा शेप तयार झाला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला या पद्धतीने शेप बनवता येत नसेल किंवा एकदम सोप्या पद्धतीने झटपट आकार देऊन मोमोज बनवायचे असतील तर काय करायचं, तयार केलेली जी पारी आहे त्यामध्ये 1 चमचाभर स्टफिंग भरायचं आणि जसे आपण मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने पारीच्या ज्या कडा आहेत त्या एकमेकाला अशा जुळवत जायच्या आणि मोदकाचा आकार द्यायचा. फक्त आपण मोदकाला जी शेंडी काढतो ना ती काढायची नाही, तर वरती शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे ते त्यामध्येच दुमडून घालायचं. तर इथे पहा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे मोमोज बनवू शकता. परफेक्ट असा शेप तयार होतो. इथे मी राहिलेल्या सर्व पारीचे सुद्धा मोमोज बनवून घेतले आहेत. आता काय करायचं, याच्यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची. यामुळे काय होतं, कोथिंबीरीचा फ्लेवर यामध्ये उतरतो. त्यासोबतच हे मोमोज दिसायला सुद्धा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात, अगदी बाहेर मिळतात तसेच. वरून थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा भुरभुरायची. मी यामध्ये वरून थोडेसे चिली फ्लेक्ससुद्धा घातले होते. ती क्लिप माझ्याकडून घ्यायची मिस झाली त्यामुळे मी घेतली नाही. पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं त्याला सुद्धा छान खळखळून उकळी आली आहे. आता ही चाळण पातेल्यावरती ठेवायची, झाकण ठेवायचं, मध्यम आचेवरती 15 मिनटं हे मोमोज स्टीम करून घ्यायचे. तर इथे पहा, 15 मिनटं मोमोज मी छान मध्यम आचेवरती स्टीम करून घेतले आहेत. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता, दिसतायत ना एकदम स्ट्रीटवर मिळतात असे परफेक्ट आणि जेवढे दिसायला सुंदर दिसतायत ना चवीला म्हणाल तर भन्नाट झाले होते. आता चाळण काढून घेतली आहे. मोमोज मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. आता आपण लगेच सर्व करूया. तर इथे मस्त आपली तयार झालेली मोमोजची चटणीसुद्धा ताटामध्ये काढून घेतली आहे. आता मोमोजसुद्धा सर्व करूया. चाळणीमध्ये अजिबात हे मोमोज खाली चिटकून राहत नाहीत, अगदी व्यवस्थित निघाले आहेत. तुमच्या मुलांना जर चटणी आवडत नसेल तर त्यासोबत तुम्ही मेयोनीजसुद्धा सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचपसुद्धा. तर इथे मोमोज मी ताटामध्ये सर्व केले आहेत. परफेक्ट असे हे मोमोज बनवून तयार झाले आहेत. दिसायला जितके सुंदर दिसत आहेत मी आधीही सांगितलं त्याहीपेक्षा भन्नाट झालेत. आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता स्टफिंग अगदी भरगच्च भरलं गेले, छान ज्युसी तयार झाले आहेत. आणि जेवढे बनवायला अवघड वाटत आहेत तेवढेच सोपे आहेत की नाहीत. मग तुम्ही सुद्धा मुलांना बाहेरचे स्ट्रीटवरचे असे पदार्थ देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे मोमोज नक्की बनवून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज व्हिडिओ पाहायच्या असतील
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.